मला बोलवलं होतं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने मुंबईमध्ये असलेल्या झिनो या अवॉर्ड फंक्शनसाठी, जेथे मोठमोठे क्रिएटर्स आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा आले होते. तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल आज बनणार आहे मुंबईचा विशाल. मला इव्हिनिंग पर्यंत मुंबईला पोहोचायचं होतं, त्यामुळे दुपारीच माझ्या सोसायटी बाहेर कॅब येऊन थांबली होती. मग तिच्यामध्ये बसून मी निघालो येरवड्याकडे. जेलमध्ये जायचं नव्हतं, तर तेथे आणखी 2 क्रिएटर्स माझी वाट पाहत होते. मग त्यांच्याच कॅब मध्ये बसून आम्ही मुंबईचा प्रवास सुरू केला. आणि या ड्रायव्हरने त्याची कॅब एवढी सजवली होती की बाहेरचं काही दिसतच नव्हतं. शेवटी त्या हलणाऱ्या भावल्यांकडे पाहूनच प्रवास करावा लागला. इव्हिनिंगचा टाइम असल्यामुळे मोसम असा झाला होता की दिल गार्डन झालं होतं. सूर्य मध्येच डोंगराच्या आतमध्ये जायचा, पुन्हा बाहेर निघायचा. यामुळे मी 4 ते 5 वेळेस सनसेट पाहिला. त्यानंतर आमची कॅब थांबली लोणावळ्याच्या फूड कोर्टला. स्पेशली मी इथे श्री दत्तची खिचडी खायला थांबतो, काय टेस्टी लागते. त्यानंतर आम्ही पुढचा प्रवास सुरू केला आणि मुंबईमध्ये पोहोचायला आम्हाला पार 8 वाजले होते. कारण मुंबईचं दर्शन घेण्याआधी ट्रॅफिकचं दर्शन घ्यावं लागतं, तेव्हाच मुंबई आतमध्ये एंट्री देते. गव्हर्नमेंटने आम्हाला स्टे दिला होता. त्यानंतर फटाफट चेक इन करून घेतलं. तोपर्यंत बाकी सगळे क्रिएटर्स आणि आम्हाला मॅनेज करणारे एजन्सी हेड सुद्धा आले होते. दिवसभर प्रवास करून एवढा कंटाळा आला होता की मी माझी बॅग घेऊन निघालो माझ्या रूमकडे. लोकांना हॉटेलमध्ये राहण्यासाठी पैसे द्यावे लागतात, पण आम्हाला हॉटेलमध्ये राहायचे सुद्धा पैसे मिळतात, पण त्यासाठी तेवढी मेहनत सुद्धा करावी लागते. आणि रूम तर एवढी भारी होती, चला तुम्हाला त्याचा टूर देतो. ही आहे वॉशरूम आणि त्यात सुद्धा रिंग लाईट म्हणजे सोन्याहून पिवळं. ही आहे आपली सुंदर अशी रूम आणि त्यापेक्षाही सुंदर म्हणजे हा मिरर. त्यानंतर फ्रेश होऊन मी निघालो डिनर करायला. भूक तर एवढी लागली होती की काय खाऊ काय नाही असं झालं होतं. खूप भूक लागल्यावरती मला फक्त नॉनव्हेज खाऊशी वाटतं, त्यामुळे जिथे नॉनव्हेज दिसेल ते सगळं प्लेटमध्ये घेतलं. काही डिश तर अशा होत्या की त्यांची नावं पण माहिती नव्हती. म्हटलं नको घ्यायला, नाहीतर भलतच काहीतरी खाऊन बसायचो. आता डिनर करता करता झोका घ्यायचा की झोका घेता घेता डिनर करायचा, हा विचार करत बसण्यापेक्षा आपलं नॉर्मल टेबलवरती बसूनच पोटाची भूक शांत केली. आणि त्यानंतर थोडंसं स्वीट खाऊन जेवण संपवलं. त्यानंतर रात्री सगळे क्रिएटर्स एका रूम मध्ये जमले खाल्लेलं जिरवण्यासाठी. गव्हर्नमेंटचा हा फंक्शन उद्या होणार आहे आणि त्याचा व्लॉग सुद्धा लवकरच येईल, त्यामुळे नगरच्या विशालला आताच फॉलो करून ठेवा.